संपूर्ण कर्जमाफीची मागणी. 15 महिन्यात राज्यात 3,918 शेतकऱ्यांची आत्महत्या. शेतकऱ्यांकडे बँकांची हजारो कोटींची थकबाकी. सगळे सत्ताधारी मग अधिवेशनात दुखणे कोण मांडणार? एकट्या सोलापूर जिल्ह्यातील साधारणतः 1 लाख शेतकऱ्यांकडे जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकासह अन्य बँकांची शेती कर्जाची थकबाकी 2,693 कोटी असून या थकबाकीमुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. दुष्काळ, शेतमालाला रास्त भाव नाही, दुधाचे दर पडलेले. सर्व शेतकऱ्यांना दुष्काळ, अवकाळीची मदत नाही, पीक विमा नाही अशा अडचणीमुळे बँकांचे कर्ज फेडणे कठीण झाले आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यातील साधारणतः 1 लाख शेतकऱ्यांकडे जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकासह अन्य बँकांची शेती कर्जाची थकबाकी 2,693 कोटी असून या थकबाकीमुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा कागदावरच असल्याची स्थिती आहे. त्याचे कारण म्हणजे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 या वर्षात राज्यातील तब्बल 2,851 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर चालू वर्षात 1 जानेवारी ते 31 मे 2024 या काळात तब्बल 1,067 शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 31 शेतकऱ्यांचा समावेश आहे. आता शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची अपेक्षा असून राज्य सरकार अधिवेशनात याचा निर्णय घेईल अशी कोट्यवधी शेतकऱ्यांना आशा आहे. मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलीचा विवाह अशा बाबी हाताळताना दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी अशा नैसर्गिक संकटामुळे बळीराजाला डोक्यावरील बँकांचे कर्ज फेडणे कठीण असल्याची वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांकडे 4,800 कोटींचे वीज बिल थकीत. सोलापूर जिल्ह्यात महावितरणचे 3,92,000 पर्यंत शेतकरी कृषीपंप ग्राहक आहेत. त्यांच्याकडे सद्यस्थितीत महावितरणची 4,800 कोटी रुपयापर्यंत थकबाकी आहे. अडचणीमुळे शेतकऱ्यांना सवलतीच्या योजना शासनाकडे जाहीर करूनही महावितरणची थकबाकी भरता आलेली नाही. अवकाळी, दुष्काळ अशा संकटातून बाहेर पडणाऱ्या बळीराजाला आता वीज बिलाची संपूर्ण थकबाकी माफ होण्याची आशा आहे. सगळे सत्ताधारी मग बळीराजाची दुखणे कोण मांडणार? राज्य सरकारने पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून सुरू होणार आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी हवी असून तशी मागणीही आहे. दुष्काळी स्थितीमुळे सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक शेतकऱ्यांकडे कोणत्या ना कोणत्या बँकेचे शेती कर्ज थकीत आहेतच. पूर्वीची थकबाकी असल्याने नव्याने कर्ज मिळत नाही अशी वस्तुस्थिती आहे. जिल्ह्यातील विरोधी पक्षाच्या एकमेव आमदार प्रणिती शिंदे आता खासदार असल्याने सध्या जिल्ह्यातील सर्वच आमदार सत्ताधारी पक्षाचेच आहेत. त्यामुळे राज्याच्या पावसाळी अधिवेशनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी व कर्जमाफीची मागणी सत्ताधारी करणार का? प्रश्न उपस्थित आहे. जिल्ह्यातील शेती कर्जाची थकबाकी मार्चपर्यंत. थकबाकीदार शेतकरी 85,518. DCC बँक 819.88 कोटी. राष्ट्रीयकृत बँका 1,297.67 कोटी. खाजगी बँका 465.3 कोटी. स्मॉल फायनान्स बँका 9.6 कोटी. विदर्भ कोकण बँक 101.32 कोटी. एकूण थकीत बाकी 2,792.96 कोटी. SBP न्यूज मराठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.